नमस्कार, मी राजीव जोशी. व्हॉट्सॲपवर एक सुंदर कथा वाचण्यात आली. या कथेचे लेखक कोण आहेत हे माहीत नाही, पण ज्यांनी ही कथा लिहिली आहे त्यांना अगदी त्रिवार प्रणाम. राधा आणि कृष्ण यांचं प्रेम अमर आहे. याच राधेनं कृष्णाला प्रेम काय असतं ते सांगून निरुत्तर केलं. त्याची ही कथा. तर या कथेचं मी अभिवाचन करतोय, ऐका तर. एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला, पण राधा अगदी शांत चित्त होती. गांगरून कृष्ण काही बोलण्याआधीच स्मितवदनाने राधा म्हणाली, कसे आहात द्वारकाधीश. जी राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, राधे, मी आजही तुझा कान्हाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस. अगं, पण खूप दिवसानंतर भेटतोय. आपण एकमेकांशी गप्पा करू, गोष्टी करू, सुखदुःखाच्या गप्पा मारू. अगं, एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची ना, तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत असे. राधा म्हणाली, खरं सांगू, मला असं काहीच होत नव्हतं. मला कधी तुझी आठवण आलीच नाही की तुझ्या आठवणीनं माझ्या डोळ्यातून पाणी येईल. कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही रे. आणि माझ्या नजरेतच तू आहेस. त्यामुळे अश्रू बरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधी रडलीच नाही. पण प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलायस हे मी तुला सांगू. श्रीकृष्ण ऐकतच राहिला. राधा म्हणाली, तुला कदाचित कटू वाटेल, पण हे सत्य आहे. ऐक, गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस. तू खूप मोठा झालास. तुझी कीर्ती तिन्ही लोकात पसरली. पण या प्रगतीमध्ये तुझी किती अधोगती झाली हे तुला माहीत आहे का? अरे, यमुनेच्या पवित्र आणि गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी येऊन पोहोचलास. एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला मात्र तू पार विसरून गेलास रे. कान्हा, अरे कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास ना, तेव्हा एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलून हजारोंचा जीव वाचवलास. पण प्रेमापासून दूर गेल्यावर त्या सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस. कान्हा आणि द्वारकाधीश यात काय फरक आहे हे सांगू तुला. तू जर कान्हा असतास ना, तर तू सुदाम्याच्या घरी गेला असतास. सुदाम्याला तुझ्या घरी यावं लागलं नसतं. प्रेम आणि युद्ध यात हाच मोठा फरक आहे रे कान्हा. युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. अरे कान्हा, तू तर त्रिलौक्याचा स्वामी आहेस. महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस, पण तू तुझे सैन्य कौरवांना देऊन टाकलेस. अरे, तू राजा होतास, तू प्रजेचा मालक होतास, पालक होतास, पण तू तुझे सैन्य कौरवांना देऊन टाकलेस आणि तू स्वतः अर्जुन सारख्या महारथीचा सारथी बनलास, मार्गदर्शक बनलास. त्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्यासमोर मारून टाकले.
अरे तुझे सैन्य हीच तुझी प्रजा होती ना, आणि प्रजा ही स्वतःच्या मुलासारखी असते ना रे. पण कान्हा, तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू हा विनाश बघू शकलास. इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा, मग जा पृथ्वीवर जाऊन बघ, तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. पण कान्हा, ती तुला कधीच शोधूनही सापणार नाही. कान्हा, तू जिथे जिथे जाशील ना, तिथे तिथे प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिरात, सर्वत्र तुझ्या बाजूला मीच उभी असलेली दिसेन. कान्हा, मला गीतेचे महत्व माहीत आहे. आज ही पृथ्वी तलावर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते, आणि माणसं ही गीतेला पूज्य मानतात. पण ते भरोसा मात्र ठेवतात तर प्रेम करणाऱ्या कान्हावर. पण तुझ्या गीतेमध्ये तर माझा दूर दूर कुठेही उल्लेख नाहीये. पण आजही लोक महान भगवत गीतेचा समारोप करताना राधे कृष्ण, राधे कृष्ण असाच जप करतात, असाच जप करतात. राधे कृष्ण, राधे कृष्ण. कशी वाटली कथा आणि सादरीकरण नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.